नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवू तुरीच्या दाण्याची कचोरी. ही आपल्या शेतातल्या तुरी घेतल्या आम्ही आणि सांबार. हा सांबार शेतातला आपल्या आणि ही कचोरी. तुरी सीझनला मिळतात तर वर्षातून एकदा खायलाच पाहिजेत. आपण आता तेल गरम करून घेऊ. 1 चमचा. यात 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या. याला आपण थोडंसं परतून घेऊ. हे थोडंसं परतलं की यात आपण तुरीचे दाणे जे आपण सोलले होते ते टाकू. थोडा सांबार आणि याला अर्ध कच्चं परतून घेऊ, भाजून घेऊ, कारण मसाल्यात आपल्याला याला परत भाजायचं आहे. आता याला साधारणतः 3-4 मिनटं भाजून घेऊ. थोडंसं थंड झालं की याला मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ आपण. हे असं आपलं तुरीच्या दाण्याचं मिश्रण रेडी आहे. आता आपण मसाल्याची तयारी करू. 2 चमचे तेल घ्या आणि याच्यात 1 वाटीभर बेसन टाकू. यात पाणी टाकायचं नाही आणि बेसन जास्त घट्ट करायचं नाही, पातळसर. थोडंसं शिजवून घेऊ आपण तेलात. पाहायची अशी पातळ कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता यात आपण लाल तिखट 1 चमचा आणि थोडीशी हळद टाकू, कारण आपण हिरव्या मिरच्या आपल्या मसाल्यामध्ये घेतलेल्या आहेत तर जास्त तिखट होईल ते. आता हे जे आपण मिक्सरमध्ये फिरवलं होतं तुरीच्या दाण्याचं जाडसरचं, याच्यात छान एकजीव करून घेऊ, परतून घेऊ. हे जर तुम्हाला जास्त जाड घट्ट वाटत असेल त्याच्यात हलकंसं पाणी टाकायचं. आता वरून थोडासा भाजल्यानंतर गरम मसाला टाकू, 2 चमचे छोटे. आता हे आम्हाला थोडं घट्ट वाटते, याच्यात थोडंसं पाण्याचा शिडका देऊ. याला मीठ टाकून घेऊ. याला 5 मिनटं छान परतून घेऊ, म्हणजे हे आपला मसाला शिजून जातो. पाणी याच्यासाठी की त्याचे गोळे बनले पाहिजे, थोडंसंच टाकायचं. आता हे साईडला काढून घेऊ. याला थोडं थंड होऊ देऊ. आता आपण जी कचोरीचा वरचा भाग असतो पुरी, त्याची तयारी करू. मैदा गाळून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं मीठ, मोहन म्हणजेच तेल गरम करून टाकलं आहे. याला छान चोळून घ्यायचं आहे, याच्या गाठी राहायला नाही पाहिजे. आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण याला चांगलं मळून घेऊ. याचा आपल्याला एक डो तयार करायचा आहे कणकेचा आणि त्याला थोडासा आराम द्यायचा आहे, म्हणजे रेस्ट. याला आराम दिला, थोडासा तेलाचा हात लावून याला आता 1 अर्धा तास तरी मुरू द्यायचं आहे, म्हणजे कचोरी आपली छान येते. त्याच्यावर असे छोटे छोटे बबल्स येतात आणि कचोरी कुरकुरीत होते. ती अशी जे वातळ अशी तोडताना एकदम खसखशीत लगेच तुटते. तोंडात घातलं तर बाईट लगेच होऊन जातं. हे पाहिजे असे आपण आपल्या सारणचे गोळे करून घेऊ. इकडं आपण तेल गरम व्हायला ठेवू आणि याच्या मैद्याचे जे आपण कणिक होते त्याचे छोटे छोटे गोळे असे करून घेऊ. याला हलकंसं लाटून घेऊ पुरीच्या आकाराची, किंवा आपल्याला जेवढी कचोरी बनवायची सारणच्या हिशोबाने तेवढी लाटून घ्यायची. आता ही आपली एक झालेली आहे कचोरीची पुरी. आता याच्यात हा मसाला घालायचा आहे. मसाल्याचा गोळा थोडा जास्त म्हणजे मोठा घ्या, चवीला छान लागते. हॉटेलला जे मिळतं त्यात मसाला कमी असतो आणि मैदा जास्त असतो, त्याच्यामुळे आपण घरी बनवतो आहे, चव आली पाहिजे.
छान भरून घ्यायचं आणि आता याला आपण अशा लाटून घेऊ. तेल आपलं तापलं आहे. आता आपण याच्यात कचोऱ्या तळून घेऊ. आम्ही लहान कढई घेतली त्याच्यामुळं 1 किंवा 2च याच्यात तळल्या जातात. तुम्ही जर बनवून ठेवल्या अशा 5-6 आणि मोठी कढई असते तर एका वेळेला 4-5 आरामात तळू शकता. हे तुरीचे बनवू शकतो आपण, हरभऱ्याचे जे हिरवे धाणे असतात त्याची बनवू शकतो. ज्या सीझनला जे येईल ते सारण बनवायचं. मैदा पुरी तयार होते म्हणजेच कचोरी. ही शेगावची आमची तुरीच्या दाण्याची कचोरी तयार होत आहे. आता आम्ही इथे पुदिन्याच्या हिरवी चटणी बनवली, टोमॅटो सॉस कशासोबतही खाऊ शकता. जय महाराष्ट्र.